काय नाही हो, तांदूळ निवडते इडलीसाठी. हे पास कारण जुलाब लागली म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. मला नाही हो, मुलीला. तर डॉक्टरांनी सांगितलं की बाहेरची जरी आपण औषधं वगैरे घेत असू, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की आपली ही बहुगुणी इडली ही साऊथ इंडियन पदार्थ आहे. पण इडलीने तुम्हाला फायदे काय होतात ते सांगू का? तर इडलीने आपल्याला जी जुलाब लागलेली असते लहान मुलांना, ती पटकन आटोक्यात येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी खूपदा असं करून पाहिले, कारण मला 1-2 वर्षाखाली डॉक्टरांनी सांगितलं होतं की लहान मुलांना जेव्हा जुलाब लागते तेव्हा इडली द्यायची. कारण इडली ही आंबलेली असते आणि त्याच्यामध्ये असे चांगले गुणधर्म असते ती इडलीमध्ये की जे आपली जुलाब लागलेली असते ती पटकन थांबते लहान मुलांची आणि मोठ्यांची सुद्धा. तर तुम्ही एकदा परत तुम्हाला कधी जुलाब लागली, कारण आता आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. श्रावण आषाढ तर गेलेला आहे आपला. आषाढ आणि श्रावणामध्ये हे प्रकार जास्त होतात जुलाब लागण्याचे. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि इडली करून पहा जुलाब लागल्यानंतर. आता माझी तीच तयारी झालेली आहे. इथं मी डाळ घेतलेली आहे, पारशी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथं असं तांदूळ निवडत आहे. रेशनचं तांदूळ आहे. कुठल्याही तांदळाची तुम्ही इडली करू शकता, पण अनपॉलिश असावी, पॉलिश केलेलं तांदूळ नसावं असं म्हणून रेशनचं तांदूळ मी घेतलेलं आहे छान असं. आणि 2 किलो घेतलेलं आहे, कारण मला डोसे पण बनवायचे आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, कुरडई आणि दही घ्यायचं. सकाळी सकाळी कुरडई आणि दही, कारण कुरडईसुद्धा आंबलेलीच असते. कुरडईमध्ये सुद्धा ते गुणधर्म असतात. त्यामुळं कुरडई आणि सकाळी सकाळी अनुषापोटी दही भात घेतला तरी चालतो किंवा कुरडई आणि दही घेतली तरी चालतं. आणि ते तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल. याचं कसं आहे माहिती आहे का, हे मुलांना पण आवडतं. आता मुलं दही भात दिलं तर खातील का, किंवा कुरवडी आणि दही दिलं तर खातील का? तर नाही. आपण खाऊ शकतो पण मुलं नाही खाणार. तर त्यामुळं काय करायचं की मुलांना कधी जुलाब लागली तर हे घ्यायचं, असं तांदूळ घ्यायचं आणि अशी डाळ घ्यायची, थोडीशी मेथी दाणे टाकायची भिजवताना आणि इडली करायची छान अशी. तुम्हाला जमते ना छान अशी? तर माझी तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा एकदम परफेक्ट इडली बनते, अजिबात चुकत नाही. तर तुम्ही करता की नाही इडली, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आता मग मी पटपट आता भिजत घालते इडलीचं.